नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे NCC म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्स। याबद्दल या व्हिडिओमधून आज बघणार आहोत की आपण नॅशनल कॅडेट कोर्स आपल्याला जॉइन कसा करायचा आहे, त्याच्यानंतर NCC जॉइन करण्यासाठी आपल्याला वयोमर्यादा किती आहे, आपण कोणत्या क्लासमध्ये शिकत असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर मित्रांनो हे जॉइन करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागतं, कोणाला भेटावं लागतं, त्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये जे काही सर्टिफिकेट मिळतात याचा फायदा काय आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जर डिफेन्समध्ये जायची इच्छा असेल, म्हणजेच 10वी तुम्ही 10वीमध्ये शिकत असू द्या किंवा पुढे तुमचं एज गेलेलं असू द्यात, तुम्हाला जर डिफेन्समध्ये जाण्याची इच्छा असेल तर सिंपल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करू शकता। कारण की आपल्या चॅनलवरती डिफेन्सबद्दल पूर्णपणे जे काही गायडन्स आहे ते मराठीतून केले जातात। त्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या भरत्या येतात त्याच्याबद्दलही आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाते। तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो NCCचं जे काही गठन होतं, म्हणजे जी स्थापना जी होती ती स्थापना यासाठी झाली होती की जे आपले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे आहेत, जे आपले डिफेन्स एजन्सी आहेत, त्यांच्यामध्ये एक जे काही आपली युवा पिढी आहे त्या युवा पिढीला त्यांच्याकडे अट्रॅक्शन करण्यासाठी म्हणा, किंवा जी काही युवा पिढी आहे त्यांचं जे काय करिअर प्लॅनिंग आहे ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या डिफेन्स एजन्सीकडे वळवण्यासाठी ह्या NCCची स्थापना झाली होती। म्हणजेच ह्या NCCच्या स्थापनाद्वारे आपले जे काही स्कूल्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत यामध्ये जे काही आपले विद्यार्थी शिकतात त्यांना जर खरंच त्या युवा पिढीला आपल्या डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी एक प्री एंट्रन्स म्हणा किंवा त्याच्या आधी आपल्याला जी काही दिलेली ट्रेनिंग आहे त्यासाठी आपण म्हणू शकतो की NCCची स्थापना झाली होती। तर मित्रांनो सिंपल आहे, तुम्हाला जर NCCमध्ये जॉईन करायचं असेल तर यामध्ये 2 ग्रुप असतात, एक म्हणजे ज्युनियर ग्रुप आणि एक म्हणजे सिनियर ग्रुप। आता ज्युनियर ग्रुप म्हणजे मित्रांनो यामध्ये 2 वर्षाचा जी काय आहे ती NCC आहे आणि सिनियर ग्रुपमध्ये 3 वर्षाची NCC आहे। ज्युनियर ग्रुप जॉईन करण्यासाठी सिंपल तुमचं जे वय आहे ते 13 ते 18 असणं खूप गरजेचं आहे आणि सिनियर ग्रुपमध्ये तुम्हाला NCC जॉईन करायचं असेल तर तुमचं एज जे आहे ते 24 वर्षाच्या आतमध्ये असणं खूप गरजेचं आहे। म्हणजेच थोडक्यात तुम्ही जर ज्युनियर ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल तुम्ही 8वी ते 10वी या क्लासमध्ये तुम्ही ज्युनियर ग्रुप जॉईन करू शकता आणि सिनियर ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही 10वी नंतर सिनियर ग्रुप जॉईन करू शकता। तर अशा प्रकारे हे 2 ग्रुप आहेत मित्रांनो। या 2 ग्रुपमध्ये तुम्ही कोणत्याही एका ग्रुपमध्ये असाल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्ही कोणत्या ग्रुपसाठी क्वालिफाय आहात। त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो की हे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, NCC जॉईन करायचं असेल तुम्हाला कुठे जावं लागेल, तर सिंपल मित्रांनो आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये NCCचा जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्हाला त्यांची भेट घ्यावी लागेल आणि तुम्हाला तुमचं जे काय आहे ते इंटरेस्ट त्यांना सांगावं लागेल। त्यांची भेट झाल्यानंतर मित्रांनो त्याची जी काय प्री क्वालिफाय एक एक्झाम असते, म्हणजे फिजिकल असतं, मेडिकल असतं, ते तुम्हाला क्वालिफाय करावे लागेल आणि क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही NCCच्या कोर्ससाठी क्वालिफाय होऊन जाल। तर मित्रांनो समजा तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये NCC नसेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या आसपासच्या कोणत्या तरी एका शाळेत NCCचं जे काय आहे ते डिपार्टमेंट असू शकतं। तर मित्रांनो सिंपल तुम्हाला तुमच्या शाळेमधून एक NOC घ्यायचे, म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आहे तुमच्या प्रिन्सिपलकडून आणि ते सर्टिफिकेट आपल्याला त्या शाळेमध्ये जाऊन प्रिन्सिपलना सबमिट करायचं आहे। सिंपल तेव्हाही तुम्ही त्या NCCमध्ये जॉईन होऊ शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो मित्रांनो की तुम्ही NCC जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते सर्टिफिकेट मिळतात। तर मित्रांनो सिंपल आहे, तुम्हाला 3 सर्टिफिकेट मिळतात, एक म्हणजे A सर्टिफिकेट, दुसरं म्हणजे B सर्टिफिकेट आणि तिसरं म्हणजे C सर्टिफिकेट। आता मित्रांनो याचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या। A सर्टिफिकेट तुमच्याकडे असले आणि तुम्ही जर समजा कोणत्या भरतीला गेला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या, तर आर्मी भरतीमध्ये समजा तुम्ही गेला तर मित्रांनो तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा मिळतात लेखीमध्ये। त्याच्यानंतर तुमच्याकडे B सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 10 मार्क एक्स्ट्रा मिळतात भरतीमध्ये, लेखीमध्ये। आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे सीट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काही भरत्यांमध्ये 15 मार्क एक्स्ट्रा मिळतात आणि आर्मीमध्ये GD आणि ट्रेड्समॅनमध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम द्यावी लागत नाही, म्हणजे लेखी द्यावी लागत नाही आहे, फक्त फिजिकल पार करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली भरती होऊ शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट बेनिफिट म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जर ही सर्टिफिकेट असतील तर काही वेळी फक्त NCC कॅडेटसाठी ही भरत्या निघतात, भरपूर वेळा झालेल्या आहेत, फक्त आपल्याला कळत नाही मित्रांनो, परंतु फक्त NCC कॅडेटसाठीही स्पेशल अशा डिफेन्समध्ये भरत्या निघतात, तिथेही तुम्हाला रिझर्वेशन मिळून जातं। त्याच्यानंतर जे मोठमोठे कोर्स आहेत, JEE आहे, त्याच्यानंतर असे भरपूर डिफेन्समधले कोर्स आहेत, NDA आहे, तिथेही तुम्हाला एक रिझर्वेशन मिळून जातं NCC केली असेल तर।
तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या कोर्सेसची खूप मोठी व्हॅल्यू आहे सध्या पाहिलं जर तुम्हाला डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर. त्याच्यानंतर सिव्हिल डिपार्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचे जेवढेही सिव्हिल डिपार्टमेंट आहेत तिथेसुद्धा NCCला खूप मोठं एक मान्यता असं आपण म्हणू शकतो. NCCमध्ये तुम्ही मित्रांनो काय शिकणार आहात तर NCCमध्ये आपण एक तर तुम्हाला ट्रेकिंग शिकवली जाते, त्याच्यानंतर डिसिप्लिन म्हणजे ड्रिल शिकवली जाते, तुम्हाला फायरिंग शिकवलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हेंचर्स शिकवले जातात, सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन शिकवलं जातं आणि तुम्हाला एक आर्मीची लाईफ कॉलेज लाईफमध्ये असतानाच एक जगवली जाते. तर अशा प्रकारे हा NCCचा आपण म्हणलं तर एक खूप छान फायदा आहे, खूप चांगला फायदा आहे आपल्या आयुष्यासाठी सुद्धा. जर तुम्ही आत्ता 10वी पास झाला असाल किंवा तुम्ही 12वी पास झाला असाल तर सिंपल आत्तासुद्धा तुम्ही NCC जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी होऊ शकते. सिंपल मित्रांनो, जुलै महिन्याच्या आसपास ह्या वेकेन्सी ओपन होतात आपल्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये. तुम्ही जुलै महिना लक्षात ठेवा आणि जुलैमध्ये ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसला स्टार्ट होऊन जाते. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.